त्याला चोर म्हणून हो देवानं वाघ्याला चोर बनवलं हा आणि तेव्हापासून प्रथा चालू झाली चोरीची तेव्हापासून आमच्या हा वाघ्या ज्या ठिकाणी जाईल चहा प्यायला दिला चहा प्यायला की कप पिशीर घालितो आथराला एखादं काय गोरड दिलं उठायच्या टायमाला पिशीर घालितो कोणाला द्या त्यात एक वाघ्या केला चोर वाघाच्याला चोर वरानं लुटलं सारं. वरण रुटलं सारं खायला वरानं लुटलं सारं घालं. वरण रुटलं सारं खायला मग या ठिकाणी खटखटा कुत्र्यावाने आपल्यासारखे वाघे दारात लागले ते. पहिला विचार केला हो या वाघ्याच्या मड्यावर काहीतरी घातलं पाहिजे. अरे हिराव म्हणे हिराव पुढे तर मालकीन बाई तुलाच हा आणि हो. वाघ्यांना पैसे द्यायचे म्हणून घरामध्ये गेली. पुढे मालकीन बाई पुढे बसल्या त्या बाईला दया आली पण या मालकीन बाईला काही दया येईना. वाघ आल्यापासून आलं ते दारात एखादं पिसाळं कुत्रा कसं वरडतं तसं आलं द्या. हा म्हणून ती बाई पैसे आणण्यासाठी घरामध्ये गेली हा परंतु सगळं घर लुटून गेलं चोरांनी. मूर्त्या, थांब, थांब, थांब. काय झालं बंद कर बाई. काय बंद झालं कर. हे बंद कर रे. काय झालं झालं काय बाई काय झालं हा तुमच्यातली एक मुरळी मला दिसत नाही. हे तिथं काय जाऊ करती तिथं तुमच्यातली मुरळी कुठे आहे मला दिसत नाही. काय झालं काय बाई अरे माझा अख्खा घर लुटला तुम्ही इकडे ना लावलं मला. अहो आम्ही तिथं गेलो बाई तुमच्यातली एक मुरळी दिसत नाही. अहो आम्ही येतो सगळे ती गेली असेल गावात. म्हणून हा चोरानं लुटलं सारं घर. बरोबर म्हटलं सारं झालं. बरोबर म्हटलं सारं झालं. म्हणून त्या ठिकाणी बाईनं काय केलंय बाईला विचार पडला एवढी महागावची सावकारीने मी झाले ना अचानक असं कसं झालं पुढं काय झाले वागोबा. काय झालं अरे वागोबा घ्यायचं वार. आलं माझ्या वाघ्याचं वारं. घ्यायचं वार. आलं तिथं वाघ्याचं वारं. ए वागे अरे तुला बाबा वाटी दिली ना बरोबर थांबायला. आलं मग वाघ्याचं वार. आलं तिथं वाघ्याचं वारं. वाऱ्यामध्ये सांगितलं सारं. वरामध्ये सांगितलं सारं. वाऱ्यामध्ये सांगितलं सारं. हो मालकीन पैसे नाही का मालकीन पैसे घेऊन आली तू म्हणत मालकीन काय पैसे संपलं. आलं मग वाघ्याचं वार. आलं तिथं वाघ्याचं वारं. वाऱ्यामध्ये सांगितलं सारं. वरामध्ये सांगितलं सारं. ए बाई हो हाय का तुला नवसाची खबर. हाय का तुला नवसाची खबर. खंडोबाने केला चमत्कार. खंडोबाला केला चमत्कार. दादा रे धीरे 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 धीरे. दादा रे धीरे 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 धीरे. बाई हो या ठिकाणी तू नवाज केला होता पंढरीच्या पांडुरंगाला. खरे खरे त्या शब्दाला तू जागली नाही हा म्हणून तुला दिलेलं फळ भगवंताने पाठीमागं घेतलंय. तुला नवसाची खबर राहिली नाही. हा दिला बसला घेतला बसला टाकून दिलास. उठली मातली म्हणून तुला आयाच्या ठिकाणावरती भगवंताने पुन्हा आणून ठेवलेलं आहे. बाई रडायला लागली. याच्यावरती उपाय काय आहे पुन्हा एकदा त्या पंढरीच्या पांडुरंगा
भगवंताला शरण जा. म्हणून त्या पंढरीच्या पांडुरंगाला ती बाईजाबाई शरण कशी येते. आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, घेई कुशीत तुझ्या त्या भगवंताला शरण गेली. पंढरीच्या पांडुरंगा कनवाळू कृपाळू दिनाचा दयाळ. पांडुरंगाला म्हटलं तर दया आली आणि सांगितलं बाईजाबाई निदान आता तरी पुढं दिला शब्द मोडू नकोस आणि दरवर्षी माझ्या वारीला येत जा. तुझं 5चं 50 आणि 1चं 21 केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या ठिकाणी बाईजाबाईनं त्या पंढरीच्या पांडुरंगाची सेवा आणि नित्यवारी चालू केल्यानंतर पुन्हा एकदा तिचं वैभव तिला मिळालेलं आहे. जसं तिचं वैभव तिला परत मिळालं तसं ही कथ्या बाईजाबाईची कथा ऐकणाऱ्यांना सुद्धा त्यांचं गेलेलं वैभव पुन्हा मिळावी हीच परमेश्वर चरणी विनंती.